याआधी दुर्गा ब्रिगेड संघटना यामार्फत कार्य चालू होती। गेले 5 वर्ष दुर्गा ब्रिगेड संघटनेची कार्य चालू आहे। त्यामध्ये मी दुर्गा अभियान असेल, महिला सुरक्षा असेल, त्यानंतर महिला उद्योग असेल, उपोषण असेल, आंदोलन असेल, हे विविध चळवळी दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत ह्याच्या आधी करण्यात आलेली आहे। आणि कुठेतरी एक पाऊल पुढे आणि सर्व लोकांचं एक म्हणणं घेऊन लोकांचा त्यामार्फत दुर्गा ब्रिगेड पक्षाची ही स्थापना 13 जानेवारी रोजी करण्यात आलेली आहे। आणि पक्षाची ध्येय धोरण उद्योग असेल, रोजगार असेल, महिला सुरक्षा असेल, कारण आपण आज बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये महिला असुरक्षित आहेत। अक्षरशः लहान मुलींवरती अत्याचार आणि बलात्कार होत आहेत, अंगावरती काटा येतो अक्षरशः अशा गोष्टी ऐकल्यावरती। कुठेतरी मेट्रो सिटीमध्ये मुली सुरक्षित नाही, ग्रामीण भागामध्ये महिला सुरक्षित नाही, मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवरती अत्याचार हा चालू आहे। ग्रामीण भागामधील महिला या कधी कधी पुढे येत नाही इज्जती खातीर। त्यामुळे मी दुर्गा अभियान असेल हे पक्षामार्फत राबवलं जाणार आहे पुढील काळामध्ये। त्याचप्रमाणे मुलींना स्वसंरक्षणार्थ शिबिर दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, गावामध्ये याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। तसंच महिला बचत गट जे आपण म्हणतो, तर बचत गट नसून तर उद्योग कक्ष हा प्रत्येक ठिकाणी उभारण्याचं नियोजन आम्ही पक्षामार्फत करत आहोत। आज आपण बघतोय महिला बचत गटांना 25-25 लाख रुपये कर्ज आता जाहीर केलेलं आहे, परंतु महिलांनी 25 लाख रुपये कर्ज बचत गटाने घेतल्यावरती तिला जागा कुठल्याही प्रकारे उपलब्ध नाहीये उद्योग करण्यासाठी। तर शासनाकडे जागे संदर्भामध्ये पाठपुरावा पक्षातर्फे करण्यात येणार आहे। अजून क्रीडा क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये मैदानं युवकांना नाहीयेत खेळण्यासाठी। शिक्षण क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर शासकीय जे शाळा आहेत त्यामध्ये डिजिटल शिक्षण हे पाहिजे, टॅब्स हे आले पाहिजेत। कारण आपण पाहिलं की प्रायव्हेट शाळांमध्ये जे टॅब्स आहेत ते कुठेतरी आपल्या सर्वसामान्य तळागाळातील मुलांपर्यंत सुद्धा ते शिक्षण हे पोहोचलं पाहिजे, याच्यासाठी आमचा पाठपुरावा चालू असणार आहे। त्याचप्रमाणे शेती आपण बघतो, मालाला भाव नाहीये शेतकऱ्यांच्या, आणि कुठेतरी माल हा फेकला जातो जेव्हा भाव नसतो। कुठेतरी कोल्ड स्टोरेज प्रत्येक तालुक्यामध्ये हे शेतकऱ्यांसाठी पाहिजे, आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा देता येईल ह्याचा प्रयत्न असेल। त्याचप्रमाणे आपण बघतोय की शेतकऱ्यांचे फूड क्लस्टर्स असतील, फूड क्लस्टर प्रत्येक ठिकाणी उभारून टॅमॅटो असतात, आता आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये टॅमॅटो असतील, याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर त्याचं केचप तयार करून त्याची कंपनी स्थापन करून आणि विविध जे काही आपल्या इथं उत्पादन होतं, कांदे असतील, तर हे कशा प्रकारे आपण बाहेरच्या देशामध्ये कशा प्रकारे पाठवू शकतो जेणेकरून त्यांना मालाला भाव भेटेल, तर ह्याचा प्रयत्न आमच्याकडून राहणार आहे। आज पाहिलं आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे, इथं कंपन्या नाहीयेत, त्यामुळे आपल्या तालुक्यातील मुलांना बाहेर गावी जाऊन नोकरी करावी लागते। तर कुठेतरी आपल्या तालुक्यामध्ये उद्योग हे कसे निर्माण करता येईल आणि आपल्याच तालुक्यातली मुलं आपल्या तालुक्यामधील कामं कसे करतील, आणि जे उद्योगधंदे आहेत तिथे बाहेरची लोकांना कामाला घेतलेलं आहे, तर स्थानिकांना इथं रोजगार देण्याचं काम आणि त्यांच्यासाठी हक्क जो आहे तो पक्षातर्फे मागण्यात येणार आहे। आपण पाहिलं ग्रामीण भागामध्ये विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, शेतीला पाणी सोडायचं झालं की वीज जाते, तर विजेच्या समस्यांवरती सोलार जे आहे, सोलार जागोजागी कशा प्रकारे आपल्याला ठेवता येईल, लावता येईल, तर त्याचे प्रयत्न आमच्याकडून राहणार आहे। त्यानंतर आता आपण पाहिलं सुरक्षे जे आहे, प्राण्यांचा हल्ला चाललेला आहे, बिबट्या असेल, तर कशा प्रकारे शेतकरी आपला सुरक्षित राहील त्याच्यावरती जी योजना आहे ती पुढील काळामध्ये पक्षामार्फत ही करण्यात येईल। आणि आता आपण बघतोय ZP इलेक्शन्स या लागलेल्या आहेत, आणि दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे जे इच्छुक उमेदवार असतील, ज्यांना खरंच काम करायचंय लोकांसाठी, तर अशा लोकांना दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे संधी देण्यात येईल। त्यांना पूर्णपणे पक्षाचा पाठिंबा असेल आणि त्यांना पूर्णपणे त्यांना जी सोयी सुविधा नागरिकांची, तर त्या सगळ्या प्रश्नांवरती दुर्गा ब्रिगेड पक्षाचं पूर्णपणे लक्ष असणार आहे। आणि पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना, युवकांना आणि सर्व नागरिकांना न्याय कसा देता येईल हे दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे हे करण्यात येईल। आज आपण बघतोय दुर्गा असेल, त्यानंतर कालिका असेल, यांच्या हातामध्ये तलवार असेल, त्रिशूल असेल, हे शस्त्र दिलेली आहेत, तर ही फक्त देखाव्यासाठी दिलेली नाहीये। कुठेतरी महिलांवरती अत्याचार झाले तर ते शस्त्र
महिलांनी उचलून म्हणजे आवाज उचलला पाहिजे यासाठी दिलेली आहे. तर ग्रामीण भागामधील महिलांना सुद्धा माझं एवढंच सांगणं आहे की आपल्यावरती समजा अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर ते सहन करू नका. दुर्गा ब्रिगेड आपल्या कायम पाठीशी राहील आणि आपल्याला कशा प्रकारे महिलांना मजबूत आणि कायद्याची माहिती देता येईल प्रत्येक ग्रामीण भागामध्ये, हा सुद्धा दुर्गा ब्रिगेड पक्षाचा हा प्रयत्न असणार आहे. ते प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे मी स्वतः या तालुक्यामधली मुलगी आहे आणि कुठेतरी आपल्या तालुक्याचा विकास व्हावा हे आमचं ध्येय आहे. आणि आज आपण बघतोय की पुण्यावरून जे आपण आंबेगाव तालुक्याला मी येत असताना कुठल्याही प्रकारे हायवेवरती एकही शौचालय दिसून आलेलं नाहीये. प्रत्येक ग्रामीण भागाची हीच अवस्था आहे. आज हायवेला कायद्यानुसार प्रत्येक किलोमीटर नंतर हे शौचालय असणं गरजेचं आहे. आपल्या मंचर परिसरामध्ये पण असेल, कुठल्याही प्रकारे शौचालय तिथं उपलब्ध नाही. यामुळे महिलांची खरंच अवस्था खूप कठीण होत चाललेली आहे. कारण पुरुषांचं एक वेळ ठीक आहे, पण महिलांना ऐन वेळेला कुठं जायचं हा प्रश्न पडतो आणि तिच्या आरोग्यावरती परिणाम होतोय. आणि आज आपण पाहिलं कौशल्य विकास असेल, बचत गटातील महिलांमध्ये बरेच स्किल आहेत, परंतु स्किल डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत जे योजना दिल्या जातात, आता CME योजना असेल, PMEGP योजना असेल, या योजना दिलेल्या आहेत. सबसिडी देखील 35% महिलांना उपलब्ध आहे, परंतु या महिलांना जागा काम करण्यासाठी नाही. त्याचबरोबर आपण पाहिलं कौशल्य विकासद्वारे महिलांना CNC मशीन असेल, VMC मशीन असेल, या मशीनची माहिती नाही. कारण मी आत्ताच मध्ये एक कार्यक्रम घेतला, तर कार्यक्रमामध्ये विचारलं महिलांना की आपल्यापैकी कोणाला CNC मशीन माहितीये, VMC मशीन माहितीये, तर कुणाचाही हात वरती आला नाही. परंतु जेव्हा मी विचारलं की शिलाई मशीन कोणाला माहिती, तर प्रत्येक महिलेचे हात हे वरती आले. तर कुठेतरी 4.0 इंडस्ट्रीज आता आपण बघतोय, तर त्यामध्ये महिलांनी आधुनिकरणामध्ये आलं पाहिजे. कारण CNC VMC मशीन, जसं शिलाई मशीन महिला चालवतात तसं CNC मशीन सुद्धा खूप सोपी आहे चालवायला. आणि ज्या महिलांना इच्छुक आहेत, ज्यांना चालवायच्या उद्योग क्षेत्रामध्ये यायचं आहे, त्या महिलांनी निश्चितपणे माझ्याशी संपर्क केल्यावरती त्यांना योग्य तो न्याय आणि उद्योजिका निश्चितपणे त्या घडतील. आणि आमच्या आता पक्षाचा एक संपर्क क्रमांक आहे, ज्याद्वारे महिला आम्हाला अटॅच होऊ शकतात, त्यांच्या समस्या सांगू शकतात. तो मी एक संपर्क क्रमांक आपल्याला सांगते, 7758-98848, 7758-98848. म्हणजे निम्म्या रात्री जरी महिलेला कुठलीही अडचण आली तरी आमची टीम तिथं पोहोचेल आणि त्यांना योग्य ती मदत होईल. आणि मी दुर्गा अभियानाअंतर्गत सुद्धा महिलांना शिट्ट्या दिल्या जातात, जेणेकरून एका महिलेने शिट्टी जरी वाचवली तरी आजूबाजूचा हा परिसर जागा होतो. लोकांना कळतं कुठंतरी ही महिला अडचणीमध्ये आहे. आणि काही ट्रिक्स असतील छोट्या छोट्या, जेणेकरून स्वतःची सुरक्षा ही स्वतः करता येईल. तर अशा काही ट्रिक्स सुद्धा महिलांना दुर्गा ब्रिगेड तर्फे आम्ही देणार आहोत आणि कायद्याची माहिती पण पुढील काळामध्ये आम्ही देणार आहोत. धन्यवाद. आज दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे मंचर येथे आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या पत्रकार बंधू आणि भगिनींचे हार्दिक स्वागत आहे दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे. आज आंबेगाव तालुका म्हणजे आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती हा जगाच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे आणि मी स्वतः आंबेगाव तालुक्यामधला आहे. परंतु आज दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा हेतू एकतर येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, या निवडणुकीच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याचा विकास करण्याची एक मोठी संधी आपल्याकडे आलेली आहे. मी स्वतः अभय बोर हा उद्योजक असून इंडस्ट्रीज असोसिएशनचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे छावा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्याचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. छत्रपतींच्या विचारावर काम करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानतो. आणि आज ही जी माझी मुलगी आहे दुर्गा, म्हणजे मी इतर समाज घडवत असताना समाजापुढे एक आदर्श ठेवला की मी स्वतःच्या मुलीला घडवू शकतो. आणि आज समाजामधील माझ्या अनेक माता भगिनी ज्या आहेत, आज आंबेगाव तालुका आपण पाहिला तर कमीत कमी 3 ते 3.5 लाख ही लोकसंख्या आंबेगाव तालुक्यातली आहे. या ठिकाणी 1 ते 1.25 लाख संख्या ही महिलांची आहे आणि तरुणांची संख्या 1 ते 1.25 लाख आहे. परंतु आज मी म्हणजे महाराष्ट्र आपल्या पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा, या ठिकाणी जिल्ह्यातल्या माणसाला काम आहे. आज पिंपरी चिंचवड असेल, चाकण असेल, खेड असेल, या भागामध्ये MIDC झालेले आहेत.
आपल्या या ठिकाणी समजा भीमाशंकर आहे, अभयारण्य आहे, त्यामुळे काही पोल्युशनमुळे आपल्याला काही उद्योग या ठिकाणी डेव्हलप करण्यासाठी अडचणी येतात. परंतु आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये दुर्गा ब्रिगेड या राष्ट्रीय पक्षातर्फे म्हणजे माझी भूमिका पुढील काळामध्ये अशी असेल की अवसरी असेल, आंबेगाव असेल, घोडेगाव असेल, लोणी धामणे असेल, निरगुडसर असेल, जे पण भाग आहेत या भागातली मुलं ज्यावेळी पिंपरी चिंचवडला येतात आणि मला सांगतात की दादा मला रोजगार पाहिजे, आपल्या भागातील मुली त्या भागामध्ये येतात, त्या म्हणतात की दादा आम्हाला कॉलेजतर्फे अप्रेंटिसशिप दिली आहे परंतु काम गुजरातला दिले, काम बँगलोरला दिले, आम्ही जाणार कशा? आणि यांच्या व्यथा आम्ही कित्येक वर्ष जाणतोय आणि याला कुठेतरी उत्तर मिळू शकतं. आणि आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 हजार या पडी क्षेत्र आणि या ठिकाणी जर आपण SME निर्मिती केली, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज या भागामध्ये निर्मिती केली तर या ठिकाणी म्हणजे प्रदूषण न होणारे उद्योग, मग या ठिकाणी फूडवर आधारित उद्योग असतील, इंजिनिअरिंग उद्योग असतील, फॅब्रिकेशनचे उद्योग असतील, CNC VMC सारखे छोटे मोठे उद्योग असतील आणि हे उद्योग करण्यासाठी आपल्या इथला तरुण उल्हासी आहे. या ठिकाणी अनेक सुशिक्षित महिला आहेत ज्या लग्न करून आज आंबेगाव तालुक्यामध्ये आलेल्या आहेत. शिक्षण आहे परंतु मार्ग नाही. आज आम्ही या ठिकाणी बघतोय जिल्हा उद्योग केंद्र फक्त भांडवलदारांचं गुलाम झालंय. जिल्हा उद्योग केंद्राने किती उद्योग निर्माण केलेत आंबेगाव तालुक्यामध्ये याची आकडेवारी त्यांनी द्यावी. जिल्हा उद्योग केंद्राच्या मुद्रा लोन असतील, स्टार्टअप उद्योग योजना असतील, तुमच्या PMGP योजना असतील, या योजनांचा लाभ जिल्हा उद्योग केंद्राने ग्रामीण भागातल्या किती तरुणांना आणि किती तरुणींना केलाय. फक्त प्रशिक्षण द्यायचं, कागदी घोडे नाचवायचे, शासनाला जायचं आणि सांगायचं आम्ही आमकं केले तमकं केले. आज लाडका भाऊ योजना काढली परंतु लाडका भाऊ योजना ही ग्रामीण भागातल्या मुलांना कुठेतरी आर्थिक क्षमता, त्यांची आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी होती, त्यांना रोजगार मिळावा. पण लाडका भाऊ योजना फेल का गेली? कारण या ग्रामीण भागातील मुलांना आणि मुलींना जर शहरी भागामधील औद्योगिकरणामध्ये आणायचं असेल तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती शासनाने केली पाहिजे. त्या ठिकाणी ही मुलं कंपन्यांमध्ये कामं करणार आहेत, त्यांचा इन्शुरन्स काढला पाहिजे. ग्रामीण भागातील मुली शहरामध्ये येणार आहेत, त्यांना कुठेतरी हॉस्टेलची निर्मिती केली पाहिजे. आज ग्रामीण भागामध्ये मी पाहतोय की आज मुख्य हायवे जो आहे आपण स्मार्ट सिटी करायला घेतोय परंतु कुठेतरी स्मार्ट विलेज व्हायला पाहिजे. आज आपल्या या ठिकाणी भीमाशंकर असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ला असेल, या ठिकाणी अनेक पर्यटक जे जागतिक स्तरावरून या भागामध्ये येत असतात. या ठिकाणी लेण्याद्री आहे, अशा अनेक दुर्मिळ स्थान आहेत. परंतु येताना पाहतात रोडच्या साईडला अख्खा प्लॅस्टिकचा ढिगारा. रोडला येताना आपल्या आंबेगाव तालुक्याचं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. खेड सोडला, खेडहून आंबेगाव तालुका चालू झाला, डाव्या हाताला पाहिलं पूर्ण प्लॅस्टिक पिशवी. मग आपल्या इथं जर भीमाशंकर अभयारण्य आहे तर मग प्रदूषण महामंडळाचं किंवा तालुका स्तरावर असेल, ग्रामपंचायत असेल, यांनी स्वच्छता अभियानामध्ये ह्याच्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं दिसून येते. कुठेतरी आंबेगाव तालुक्यामध्ये उद्योग वाढले, व्यापार वाढला तर महाराष्ट्राला जो GDP दर जातोय, GST मधून काही असेल, तुमचा GDP मध्ये 26% असेल, 13% असेल, परंतु आज या ठिकाणी 1 लाख लोकांना जर रोजगार मिळाला तर या ग्रामीण भागातून सगळ्यात जास्त GDP हा केंद्र सरकारला जाणार आहे. आणि या केंद्र सरकारला जास्त GDP गेल्यामुळे केंद्रातील योजना आपल्या ग्रामीण भागामध्ये राबविण्यासाठी आपल्याला मोठी संधी निर्माण होणार आहे. आणि म्हणून आज दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष जो आहे, 8 दिवस झाली पक्ष स्थापनेला निवडणुकाची मान्यता मिळाली. त्याच्या आधी संघटना कार्यरत होती, पण ह्या 8 दिवसानंतर आता लगेच आपल्या इथे ZP निवडणुका लागलेल्या आहेत. अनेक असे कर्तबगार कार्यकर्ते आहेत, अभ्यासू कार्यकर्ते, अनेक महिला आहेत की त्यांना कुठंतरी एक भूमी पाहिजे उभं राहायला. आणि नक्कीच दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे या उमेदवारांना या ठिकाणी नक्की संधी देण्यात येईल आणि त्यांना पूर्णतः पाठबळ, मग ते उद्योजकाचा असेल, त्यांच्या सुरक्षेचा असेल, त्यांच्या आरोग्याचा असेल, या ठिकाणी जो शेतकरी बंधू आहे, या शेतकरी बंधूंना इथं जी उत्पादनं निर्माण होतात
त्यावर छोटे मोठे क्लस्टर या ठिकाणी निर्माण करण्याचं आमचं नियोजन आहे. या ठिकाणी आपल्या गोमाता आहेत, गायी मोठ्या प्रमाणात आहेत. मग या ठिकाणी जर आपल्याला गायी वाचवायच्या असेल तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी गो उद्योग हे निर्माण झाले पाहिजेत. आज आमचा संकल्प आहे की प्रत्येक गावामध्ये गो सेवा केंद्र हे निर्माण करायचं आणि गायीच्या पंचगव्यापासून या ठिकाणी आपल्याला अशा अनेक वस्तू बनवता येतात की प्रत्येक घरामध्ये आपल्या गायी आहेत. आणि हे जे महिला बचत गट या ठिकाणी जे कार्यरत आहे त्यांची एकच खंत आहे, काम मिळालं तर 50 पिशव्यांचं मिळतं, 100 पिशव्यांचं मिळतं, लोणचं पापड मसाले. याच्या बाहेरची दुनिया यांनी अजून पाहिलीच नाहीये. आज आपलं जग आधुनिकरणाकडे वाटचाल करते. आज आपल्या इथं रोबोट येऊन काम करायला लागले. जसं यांनी मागाशी सांगितलं की महिलांना विचारलं कुठली मशीन माहितीये, VMC CNC मशीन माहितीये, तर एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले, त्यांना माहितीच नाहीये. शिलाई मशीन माहितीये, सगळ्यांचा एक हात सगळ्यांचा वर आला. परंतु पुढील काळामध्ये, पुढील पंचवार्षिक मध्ये आमच्या तालुक्यातील या ज्या महिला भगिनी असतील, आपल्या राज्यातील ह्या महिला भगिनी असतील, ज्या बचत गटांमार्फत अतिशय सुंदर कामं करतायत, परंतु यांचं रूपांतर आम्हाला कुठेतरी उद्योग गटामध्ये करायचंय. यांना या मशिनरी चालवण्याचं प्रशिक्षण द्यायचंय. यांनी बनवलेला जो माल आहे त्याला निर्यात करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये एक्सपोर्ट सेंटर व्हायला पाहिजे. कारण या ठिकाणी आपला जो शेतकरी बंधू आहे तो विविध प्रकारच्या शेतीमध्ये दिवस रात्र राबत असतो. या ठिकाणी शेतीमधनं अनेक फूड म्हणजे केळे असतील, द्राक्ष असतील, टोमॅटो असतील, कांदे असतील, यातून ह्या महिला ज्या उद्योग निर्मिती करणार आहेत, या उद्योग निर्मितीला विक्रीची जोड मिळण्यासाठी पुढील काळामध्ये ज्या संधी निर्माण करून देण्यात येणार आहे त्या नक्कीच दुर्गा ब्रिगेड या राष्ट्रीय पक्षातर्फे करून देण्यात येणार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या तालुक्यातील सर्व बंधू भगिनी असतील ज्यांना राजकारणात यायचे, कुठेतरी आम्हीही संघटना चालवत होतो, परंतु अनेक आमच्या मित्रांचं म्हणणं होतं तर कुठेतरी राजकारण सुद्धा त्याच्यामध्ये जोडीला पाहिजे, जेणेकरून आपल्याला सर्वसामान्यांना न्याय देता येईल. म्हणून सर्वसामान्य नागरिकांनी देखील सामाजिक कार्यामध्ये यावं. आज प्रत्येक जण घाबरलेला आहे, सगळीकडे भांडवलदारांचं राज्य झालेलं आहे. आज नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, कोट्यवधी रुपये खर्च करतायत, पण असेही काही उमेदवार आहेत की त्यांनी समोरच्यांनी कोट्यवधी जरी खर्च केलेले असले आणि यांनी 10,000 रुपये जरी खर्च केलेले असले तरी जनतेने आज त्यांना निवडून दिलेले. त्यामुळं हे जे संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले, त्याला प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. आणि असे कोणी इथं कर्तबगार सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये असतील त्यांच्या पाठीशी दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष हा खंबीरपणे उभा राहील अशी मी ग्वाही देतो. दुर्गा ब्रिगेड पक्ष याचा मूळ हेतूच आहे विकास. सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास आणि ग्रामीण भागातील डेव्हलपमेंट. प्रस्थापित आहेत या ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी प्रस्थापित असतात. आज आम्ही कायम सांगतो की अंबानी आणि अदानी कशाला पाहिजेत, फक्त अंबानी आणि अदानी कशाला पाहिजेत. आज माझा महाराष्ट्रातील मराठी उद्योजक सुद्धा 7 समुद्र पार गेलेला आहे. आज तालुक्यातील तुम्ही अनेक उद्योजक आहेत, जर तुम्ही पाहिलं तर ते आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, परंतु प्रस्थापित जे आहेत, पण कुठेतरी सर्वसामान्य नागरिकाने पुढे यावं. मला वाटतं की प्रस्थापितचा त्या ठिकाणी विरोध नसावा आणि नसेल. आणि या ठिकाणी जो विकास करणार आहोत आम्हाला सर्वांना एकत्रित घेऊन सर्वांचा विकास करायचा आहे. कारण आमचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्या आंबेगाव तालुक्याला सुजलम सुफलम करून औद्योगिक तालुका आणि रोजगार सर्वाधिक जास्त देणारा तालुका कसा निर्माण करता येईल. आपण महिला सक्षमीकरणाचा मुद्दा घेतला होता. आतापर्यंत आंबेगाव तालुक्यात महिला सक्षमीकरणाकरता दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे काय कार्य करण्यात आले की फक्त झेडपीच्या पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आपण ही कॉन्फरन्स घेतलेली आहे? दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे गेल्या कित्येक वर्षामध्ये 6 ते 7 वर्षामध्ये आपल्या आंबेगाव तालुक्यातील असेल किंवा आसपासच्या गावं किंवा महाराष्ट्रातनं असो, विशेषतः आंबेगाव तालुक्यातील अनेक मुली ज्या आहेत ज्या अत्याचाराला काही बळी पडलेल्या, काही महिला ज्या आहेत
की त्यांना सासरकडनं हुंड्याचा त्रास असेल. अनेक ग्रामीण भागातले माणसं दारू पिऊन या महिलांना त्रास देणारे असतील. म्हणजे मी तुम्हाला वैयक्तिकरित्या यांची नावं नाही आपण जाहीर करू शकत, परंतु समाजाच्या भीतीपुढे आणि कुठेतरी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर या महिलांवर जो दबाव आणला जातो की पुढील काळामध्ये तुम्हाला सर्व ओपनली बोलावं लागेल, पुढील काळामध्ये तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील, त्यांना कुठं घाबरवलं जातं. आणि ह्याच्यासाठी जो भरोसा सेल आहे किंवा जे दामिनी पथक आहे, तर आंबेगाव तालुक्यामध्ये दामिनी पथकांची संख्या किती, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि दुर्गाताईंनी मध्यंतरीच्या काळामध्ये मी दुर्गा अभियान या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी घेतलेलं आहे. दुर्गा ब्रिगेडतर्फे अनेक महिलांच्या या ठिकाणी बैठका घेण्यात आलेल्या आहे. या ठिकाणी मुलींना स्वप्रशिक्षणार्थ लाठी काठी सारख्या जे प्रशिक्षण आहेत ते बऱ्याच मुलींना देण्यात आलेले आहे. आणि तालुक्यातल्या कमीत कमी तुम्हाला सांगतो इतक्या मुली आणि महिला ज्या आहेत की कायम त्या दूरध्वनीच्या मार्फत यांच्याशी संपर्कामध्ये असतात आणि त्यांना दूरध्वनीवरून सुद्धा जो समोरचा व्यक्ती त्यांना त्रास देणारा आहे, फक्त दुर्गा भोर बोलते म्हटलं तरी अनेक भगिनींच्या समस्या ह्या दूर झालेल्या आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये दुर्गा ब्रिगेडचं मोठं कार्य आहे. दुर्गा ब्रिगेड आता तालुका स्तरावर काही संघटना करणार आहे, प्रत्येक तालुक्यात कार्यकारी किंवा काय संघटना आहे? निश्चितपणे प्रत्येक तालुक्यामधील लोकांच्या इथे आता काय झालेलं आहे दुर्गा ब्रिगेड हा तालुक्या पातळीवर विविध संघटना स्थापन करून ज्या अन्याय होतोय महिलांवर किंवा त्याच्या विरोधात अन्याय दूर करण्यासाठी कार्यरत राहणार आहे. त्या संदर्भात तालुका स्तरावर संघटना स्थापन करणार आहे. निश्चितपणे दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावामध्ये आपण सदस्य नेमणार आहोत. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वेगवेगळे विभाग असतील महिलांचे, आणि त्यामार्फत महिलांवरती जो होणारा अत्याचार असेल तो निश्चितपणे कसा शून्य आपल्याला करता येईल याचं नियोजन आमचं असणार आहे पुढील काळामध्ये. आणि त्याचबरोबर म्हणजे जसं मी मगाशी म्हटले उद्योग गट, तसं गाव तिथे शाखा, म्हणजे रात्री जरी महिलेला कधी अडचण आली तरी ती आपण तिथे शाखा उभारणार आहोत, म्हणजे तिथे येऊन महिला एक दिवस राहू पण शकते. जिल्हा परिषद नाही, दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे आता कोणीच उमेदवार नाही, पण इच्छुक उमेदवार युवा असतील ज्यांना उभं राहायचंय जिल्हा परिषद मध्ये, तर निश्चितपणे चांगल्या उमेदवारांना दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे आम्ही संधी देणार आहोत. चिन्ह आता ते जेव्हा निवडणुकीला आपण हे करू तेव्हा प्रथम पक्षाला आता मान्यता मिळालेली आहे आणि पहिल्या निवडणुका लढवल्यानंतर आणि ज्याचं सिम्बॉल आहे तर तो आम्ही निवडणूक आयोगाकडे दिलेला आहे आणि त्याचं गॅजेटमध्ये सिम्बॉलची नोंद मिळाल्यानंतर आपल्याला सिम्बॉल मिळेल. परंतु या ठिकाणी जे उमेदवार उभे राहणार आहेत, जे इच्छुक असतील, या सर्व उमेदवारांना एकच चिन्ह देण्यासाठी प्रोव्हिजन निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेली आहे. पिंक रिक्षा आता पिंक रिक्षा महिलांसाठी शासनाने सुद्धा पिंक रिक्षा ही योजना काढलेली आहे आणि आम्ही सुद्धा पिंक रिक्षा मार्फत महिलांना रिक्षा चालवणे मोफतमध्ये, त्यानंतर त्यांचं लायसन काढून देणे, अशी ही योजना आम्ही काढलेली आहे. त्यामार्फत महिलेला दिवसाला 2000 रुपये ही महिला कशी पण कमवते करंट रिक्षा चालवून. दुपारपर्यंत तिचं घरातलं काम, त्यानंतर 4 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ही महिला रिक्षा चालवून 2000 रुपये ही कमवते. तर अशा ज्या महिलांना आपल्या तालुक्यातली रिक्षा चालवायचा आहे अशाही महिलांना पक्षामार्फत आम्ही संधी देणार आहोत. ही जी निवडणूक आहे तुम्ही स्वबळावर लढणार आहे की आघाडी युतीसाठी कुणी इच्छुक आहे तुमच्याकडे? नाही, आम्ही स्वबळावरती सध्या लढणार. सगळ्या जागा तुम्ही लढवणार? हो, सगळ्या म्हणजे इच्छुक उमेदवार आता त्यांच्या मुलाखती होतील आणि त्याप्रमाणे आता पक्ष, कारण पक्षाला 5 ते 6 दिवस मान्यता मिळाली आणि 8 दिवसामध्ये आमच्याकडे जे चांगले उमेदवार असतील, म्हणजे त्याची ओळख गावामध्ये चांगली असेल, सुसंस्कृत असेल, सुशिक्षित असेल किंवा तो अंगठे बहादूर जरी असला परंतु सामाजिक कार्यकर्ता असेल, अशा व्यक्तींनी नक्कीच आल्या तर त्यांना उमेदवारी पण दिली जाईल. आणि जसं आता पिंक रिक्षाचा उल्लेख झाला तसं पुण्यामध्ये आम्ही काही एमआयडीसी भागामध्ये ज्या महिलांना स्वतःच्या पायावर सक्षम व्हायचंय त्यासाठी आम्ही त्यांना काही पिंक रिक्षा चालवण्यासाठी आमच्यातर्फे प्रशिक्षण मोफत आहे. या पिंक रिक्षा दिल्यानंतर 5 वर्ष त्याचं मेंटेनन्स सुद्धा आमच्याकडनं आहे
आणि आपला आंबेगाव तालुका जो आहे, जसं तुम्ही आता अवसरी ते मंचर हा जर भाग पाहिला तर ह्या भागामध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत जे आपल्या मुख्य हायवेला जोडले जातात, तर कमीत कमी या भागातील 100 महिलांना त्वरित आम्ही प्रशिक्षण देऊ शकतो. त्यांना पिंक रिक्षा, त्याला आम्ही सध्या काही म्हणजे दुर्गा ब्रिगेड पक्ष स्थापन केल्याबद्दल महिलांना स्वयंरोजगारामध्ये पुढे येण्यासाठी त्याला आम्ही काही विशेष सवलत सुद्धा दिलेली आहे. म्हणजे महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आज काही भागामध्ये ज्या महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून रिक्षा चालवत आहेत त्या कमीत कमी 1 ते 1,500 रुपये हा रोज कमवत आहेत. तुमच्या पक्षाची नव्याने स्थापना झाली, प्रत्येक पक्षाचा आत्मा कार्यकर्ता, त्याच्यामुळे तुमच्या पक्षासाठी नवीन कार्यकर्त्यापेक्षा तुम्ही जोडले जाणार आणि सदस्य नोंदणीचा कार्यक्रम वगैरे आहे का? या ठिकाणी प्रत्येक आता गावामध्ये सदस्य अभियान नोंदविलं जाणार आहे.